हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अँड गुड मॉर्निंग. तर आज अक्षय तृतीया आहे आणि सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज आपण स्पेशली खीर बनवणार आहे शेवाळ्याची. तर हे बघा, माझं आजचं रुटीन तुम्हाला शेअर करत आहे. आज माझे सर्व कामं आवरलीत. आता आपण खीर बनवायला घेऊया. आणि हा मिरर मी मिशोवरून ऑर्डर केला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खीर कोणाकोणाची फेवरेट आहे ते सुद्धा सांगा. तर माझी तर खूप फेवरेट आहे. हॅलो फ्रेंड, शेवाळ्याची खीर कशी बनवायची ते सांगणार आहे मी. सर्वात आधी आपल्याला शेवाळी चुरून घ्यायची आहे व्यवस्थित. मी 2 जणांसाठीच बनवणार आहे, त्यामुळे मी थोडेसेच घेतलेले आहे. जर तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. आता 5-6 बदाम घ्यायचे आणि काजूसुद्धा 5-6 घ्यायचे आहेत. त्यानंतर खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे. तुम्ही खोबरं नाही टाकलं तरी चालतं आहे, बट मला खोबरं आवडतं ना, त्याच्यामुळे मी टाकत आहे. खोबऱ्याने छान लागते खीर. बारीक खिसून घ्यायचं आहे खोबरं. मी खिसत आहे त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, माझं खिसून झालेलं आहे खोबरं, काजू, बदाम. त्यानंतर शेवाळी लागेल आपल्याला, दूध लागेल आणि घीसुद्धा लागणार आहे. हे बघा, मी दूध थोडंसंच टाकणार आहे कारण आम्ही दोघांसाठीच बनवणार आहे. मी अर्धा लिटर किंवा 1 लिटरसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर ना काजू व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे. जास्त बारीक नाही करायचे, एकदम मीडियमला ठेवायचे आहेत. त्यानंतर बदामसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. काजू बारीक करून एका बाजूला ठेवायचे. त्यानंतर बदाम बारीक करायचे आहेत. जास्त बारीक नाही करायचे पावडरसारखे, थोडेसे एकदम मीडियम साईज ठेवायचे आहे. हे बघा, मी बदामसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, थोडेसे जाडच ठेवलेले आहेत मी. त्यानंतर आपलं तिघं इथं रेडी झालेलं आहे. काजू, बदाम आणि खोबरंसुद्धा खिसून रेडी झालेलं आहे माझं. त्यानंतर आपल्याला शेवाळी लागेल आणि दूध. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण आता फोडणी देऊयात. शेवाळी मी थोडीशीच घेतलेली आहे कारण ती ना दुधामध्ये टाकल्यावर भरपूर घट्ट होती, त्यामुळे थोडीशीच घ्यायची. त्यानंतर आपण फोडणी देऊयात. कढई ठेवायची. 2-3 स्पून मी देशी घी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. मी जास्त घी घेतलेले आहे, 3 चम्मच घेतलेले आहे मी. त्यानंतर काजू टाकायचे त्याच्यामध्ये. काजू थोडेसे लाल होऊ द्यायचे, मग बदाम टाकायचे. खूप चांगलं तापू द्यायचं. नंतर बदाम टाकत आहे मी. व्यवस्थित त्याला हलवायचं आहे, जास्त जाळायचं नाही, फक्त लाल होऊ द्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर खोबरं टाकायचं आहे. आता खोबरं सुद्धा मी टाकलेलं आहे. आता खोबरं टाकल्यानंतर जास्त वेळ ना तसं ठेवायचं नाही कारण ते जळून जाते. लगेच दूध टाकून द्यायचं थोडंसं लाल झाल्यानंतर. बघा, आता मी दूध टाकत आहे आणि त्याला 2-3 मिनिटं हलवायचं आहे व्यवस्थित. हे बघा, आपली खीर किती छान प्रकारे रेडी होत आहे इथं. त्यानंतर साखर तुम्ही तुमच्या याने टाकू शकता. तुम्हाला गोड हवं आहे का फिकं आहे. आता मी मीडियम ठेवणार आहे, त्यामुळे मी 3-4 चम्मच साखर घेतलेली आहे. छोटा चम्मच होता, 4-5 चम्मच मी घेतलेले आहे साखर. टाकून घ्यायचं, त्याला थोडंसं पिघलू द्यायचे साखरला, हलवत राहायचं तोपर्यंत. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे शेवाळी. शेवाळी टाकल्यानंतर मग परत हलवत राहायचं आणि 5 मिनिटं त्याला होऊ द्यायचं आहे आपल्याला, कारण शेवाळी व्हायला टाईम लागतो.
तर झाकण ठेवायचं 5 मिनटं. स्लो गॅसवरती ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली खीर खूप छान इथं रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा किती छान प्रकारे आपली खीर इथं रेडी झालेली आहे. तर माझी खीर बनवून झालेली आहे. आता मी पूजा वगैरे करून घेत आहे. तर आय होप की तुम्हाला खीरची रेसिपी कळली असेल आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतर आता मला सर्व आवरून शॉपवरती जायचं आहे. माझे सर्व कामं आवरलेली आहेत. आता मी रेडी होऊन शॉपवरती निघणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा माझे आता केस वगैरे आवरून झाल्यानंतर मी आता निघणार आहे. तर माझे सर्व आवरून झालं आहे. लॉक वगैरे लावून बघा मी जिना खाली उतरत आहे आणि ऊन भरपूर आहे बाहेर. बाहेरसुद्धा येऊ वाटत नाही एवढं ऊन आहे आणि मला चालत निघायचं आहे.